नमस्कार मित्रांनो. सीमा सतीशला पाहताच खूपच भावूक झाली. तिच्या डोळ्यामधून आपोआप अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. तिने खूपच अपेक्षाने त्याच्याकडे पाहिलं. सतीशला पण खूपच वाईट वाटत होतं, कारण सीमाला अशा अवस्थेमध्ये दवाखान्यामध्ये पाहून सतीशला आश्चर्याचा धक्काच बसलेला होता. सतीश आता तिच्या जवळ गेला आणि तिच्या तब्येतीची त्याने विचारपूस केली. दवाखान्यामध्ये सीमाचे आईवडील सुद्धा तिथंच होते. सतीश हा सीमाचा खूपच जवळचा मित्र होता आणि सीमा त्याला खूपच माया करायची आणि प्रेम सुद्धा. सीमाच्या घरचे सतीशला आपल्या पोटच्या पोरासारखं वागणूक द्यायचे. सतीश आता सीमाच्या बाबांना म्हणाला, तुम्ही कधी आला आहात मुंबईला आणि तुम्ही मला सीमाची तब्येत खराब झाली आहे म्हणून का सांगितलं नाही? सतीशने असे अनेक प्रश्न एकाच दमामध्ये विचारले. सचिनच्या प्रश्नाला कोणचंही उत्तर न देता सीमा सचिनला म्हणाली, मला गावाकडे जायचं आहे आणि सचिन, तू माझ्यासोबत नक्की येशील हा माझा विश्वास आहे. सीमाने सतीशला खूपच विनवणी केली आणि म्हणाली, माझं गावाकडं जाणं खूपच गरजेचं आहे. सचिन, तू कोणचंही काम सोडून त्यासाठी एवढ्या वेळेस गावाकडे चल. एवढी विनवणी केल्यानंतर सचिनने सुद्धा होकार दिला. सीमाच्या वडिलांनी मागील काही दिवसांमध्ये सीमासोबत झालेली सर्व हकीकत ही सचिनला सांगितली. आता सीमाला दवाखान्यामधून डिस्चार्ज मिळणार होता, पण सचिन सीमाला म्हणाला, आपण उद्याच्याला गावाकडे जाऊया. आजच्या दिवस तू इथेच आराम कर. सचिनला मात्र सीमाच्या चेहऱ्यावरची उदासी आणि बेचैनी ही स्पष्टपणाने दिसत होती. तर आता दुसऱ्या दिवशी सचिन सीमाला घेऊन गावाकडे निघाला. सचिनला असं वाटत होतं, जे सीमासोबत झालं आहे ते खूपच वाईट झालं आहे, असा सचिन मनात विचार करीत होता. सचिनला आणि सीमाला घरी पोहोचायला खूपच संध्याकाळ झाली होती आणि घरी आल्यानंतर सचिनच्या आईने सीमाची खूपच विचारपूस केली. सीमाने जेवणसुद्धा केलं आणि सीमा ही लवकरच आज झोपली होती, कारण सीमाला सकाळी लवकर उठून त्याला भेटायला जायचं होतं. सीमा ही त्याला भेटण्यासाठी खूपच आतुरतेने वाट पाहत होती आणि सीमाच्या मनामध्ये सतत तोच विचार असायचा. त्यामुळे सीमाला रात्री उशिरानंतर झोप लागली आणि सकाळ होताच सीमा आणि सचिन हे भेटण्यासाठी निघाले होते. नुकतीच सीमा दुःखातून उठलेली आणि दुखण्यातून उठलेली खूपच अशक्त दिसत होती, पण भेटायला जायचं म्हणल्यावर सचिनने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर खूपच टवटव दिसत होती. सीमाच्या चेहऱ्यावर खूपच तेज आलतं आणि डोळेसुद्धा खूपच तेजस्मय झाले होते. पुढील भाग पाहण्यासाठी आपलं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा.